सरपंच गणेश आपण या व्यासपीठावर. राजेंद्र बजाके सर आपण व्यासपीठावर या. दोन्ही पंचांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वात प्रथम आपण राजेंद्र बजाके सरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. उमेश दादा आपण स्वागत आणि सन्मान राजेंद्र बजाके सरांचं करायचं आहे. त्यानंतर गणेश पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गणेश पाटील एक जबरदस्त पंच मॅन फ्रॉम पिंपलघर. गणेश पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेमध्ये चांगली पंचगिरी आपण बघितली. त्यानंतर विशेष मेहनत म्हणून निलेश भोईर यांनी या स्पर्धेसाठी खूप कष्ट केले, खूप सहकार्य केले. संघाचा खेळाडू आहे आणि निलेश भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करेन आयोजकांना आपण आपले या खेळाडूचं कल्पेश मस्के आपण आपल्या या खेळाडूचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निलेश भोईर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांनी अर्पण केलं असे निलेश भोईर, कल्पेश मस्के या स्पर्धेचे फोकसमॅन यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय निलेश भोईर यांचं. धन्यवाद दादा. या स्पर्धेमध्ये आपण खूप मेहनत घेतली त्याबद्दल आपलं विशेष आभार. त्यानंतर उद्योजपती संतोष दादा तुळशीराम पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. संतोष दादा तुळशीराम पाटील, संतोष मामा असं प्रेमानं ज्यांना म्हटलं जातं आहे. एक रुबाबदार व्यक्तिमत्व, नेहमीच हसतमुखत आणि क्रिकेटवर प्रेम. खरं तर आदित्य 11 न्यू तुफान पिंपला संघावर खूप माया आहे, खूप सहकार्य त्यांचं नेहमीच असतं आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून झालं आहे. संतोष मामा यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. त्यानंतर विभाकर पाटील, माजी उपसरपंच सुधाकर पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पिंपलास गावचं नाव ज्यांनी रोशन केलं असे विभाकर पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान आणि माजी उपसरपंचही ते होऊन गेले. स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. गोवे गावचे माजी उपसरपंच आणि स्वतः पेशाने शिक्षक आहेत. अनेक विद्यार्थी घडवलेले आटगाव विद्यामंदिरमध्ये. गोरखनाथ पाटील माजी उपसरपंच गोवे यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. उमेश भाऊ आपण करायचं स्वागत आणि सन्मान गोरखनाथजी पाटील यांचं, माजी उपसरपंच गोवे. त्यानंतर माजी उपसरपंच गोवे सन्मान्य अंकुश पाटील साहेब आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. माजी उपसरपंच गोवे. त्यानंतर अंकुश पाटील माजी उपसरपंच गोवे आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी विनंती करतोय पुन्हा उमेश आपणास आपण आपल्या शुभ हस्ते अंकुशजी पाटील ग्रामपंचायत गोवे माजी उपसरपंच यांचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर समाजसेवक पिंपलास
सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. आपणही पुढे या. त्यानंतर अग्निनेटचे मालक संदेश कोळी या स्पर्धेमध्ये नेटची व्यवस्था आमच्यासाठी केली होती. स्वागत आणि सन्मान त्यांचंही केलं जाईल. संदेश कोळी आपण या व्यासपीठावर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक त्याआधी आपण नेटची जी व्यवस्था केली संदेश कोळी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. अग्नि नेटचे प्रोप्रायटर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी बहाल केली, आपले प्रत्येक मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आकर्षक ट्रॉफी सन्नीजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. रतिलाल दादा आपण आपल्या शुभस्ते सन्नीजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व, गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये ते उपस्थित आहेत. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे सन्नीजी भोईर यांचं. सन्नीजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. त्यानंतर सन्नीभाऊ मोहनदादांचा लगेच तुम्हीच करून घ्या स्वागत आणि सन्मान. मोहनदादांचा खूप मोहनदादांवर जीव आहे तुमचा. मोहनदादा आपण पुढे या. मोहनदादा आपण पुढे या. 1 मिनिट. मोहनदादांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल लगेच. सन्नीभाऊंचं भरपूर प्रेम आहे मोहनदादांवर, म्हणून लगेच आपण दादांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करून घेत आहोत. पाहू शकता आपण या स्पर्धेचे मुख्य समालोचक मोहनदादा भोईर. मित्रांनो, मंगलाष्टक गायक आणि या आत्ता मात्र धवल्यामध्येही निश्चितच ते तुम्हाला साथ देतील. लग्नामध्ये मंगलाष्टक गायन करायचं असेल तर मोहनदादा यांना तुम्ही बोलावू शकता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जोशी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. प्रशांतजी जोशी आपण पुढे या. त्यानंतर पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय गिरीश म्हात्रे साहेब आपण पुढे या. मी विनंती करेन सर्व आपल्या आयोजकांना आपण गिरीश म्हात्रे साहेबांचं स्वागत, खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं, गिरीश म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. गिरीश म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य समालोचक कालाम केणी सर उपस्थित आहेत. खूप चांगला आवाज, नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवत आहेत आणि मानकोली गावचे माजी उपसरपंच आहेत, ज्यांच्या नावावर 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज क्लीन बॉल करण्याचा विक्रम आहे. सन्नीजी भोईर आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण निश्चितच कालाम केणी सरांचं करायचं आहे. एक खूप चांगला आवाज त्यांच्या भूमिकेत. त्यानंतर गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम
ज्ञानेश्वर मुकादम, बंदे में है दम, ज्ञानेश्वर मुकादम आपल्या नवीन 40+ कमिटीचे स्कोरर, खरं तर ऑफिशियल स्कोरर आहेत. चला रतिलाल भाऊ या आपण पुढे. स्वागत आणि सन्मान ज्ञानेश्वर मुकादम यांचं केलं जात आहे. प्रत्येक चेंडूचे निरीक्षण करून प्रत्येक चेंडूनिशी आपण त्यांचं गुणलेखन बघितलं. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. ज्ञानेश्वर चिकणे सरांचा एक आगरी कवी आहेत आणि जय गावदेव वडुनगर या संघाचे संघनायक आमचे समालोचक मित्र ज्ञानेश्वर चिकणे सर यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. रुक्षणदादा गायकवाड आपले शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वर चिकणे सरांचा स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 अतिशय चांगली स्पर्धा. गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी पिंपलास ग्रामस्थांनी देखील या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आणि या स्पर्धेमध्ये आज एक दिवस का होईना समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांनी आपली मोलाची उपस्थिती दिली. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. त्यानंतर DJ ऑपरेटर आणि ज्यांच्या माध्यमातून चांगला आपण DJ साऊंड सिस्टम बघितली विकास पाटील आपण पुढे या. स्वागत आणि सन्मान विकास पाटील यांचंही केलं जाईल. मी पुन्हा एकदा रुक्षण भाऊ आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते विकास पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. ओम फोटोचे प्रोप्रायटर अनिल केनी भाचे आले तरी चालतील, हरकत नाही. चला नक्कीच ओम फोटो फोटोच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा लाईव्ह बघितली गेली. आणि मित्र त्यानंतर संजय कोळी यांच्यामार्फत एक विशेष स्वागत आणि सन्मान केला जाईल. आदिती 11 न्यू तुफान पिंपला संघाच्या सर्व खेळाडूंचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी सर्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. संजय कोळी यांच्यामार्फत हे स्वागत आणि सन्मान केले जाणार आहे. चला न्यू तुफान पिंपला संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर या. स्पर्धा यशस्वी पार पाडल्याबद्दल संजय कोळी यांच्याकडून स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. बघा पडद्यामागून सूत्र हलवणारे संजयजी कोळी, खरं तर ते स्क्रीनवर नाही आहेत, मात्र ह्या संघाचं आभार मानण्यासाठी आणि संघाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्यामार्फत स्वागत आणि सन्मान सर्व टीमचं केलं जात आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र कुठे ना कुठे या संघाला अपयश प्राप्त झालं होतं. किसन भाऊ आपण पुढे वा. तर स्वागत आणि सन्मान टाळ्या व्हायला पाहिजे या संघासाठी. आपल्यासाठी खूप मोठी स्पर्धा या संघाने या ठिकाणी आयोजित केली आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान संजयजी कोळी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर धन्यवाद मित्र. कोणाचं स्वागत सन्मान राहिला असेल तर चूक भूल घ्यावी. यानंतर आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम अंतिम सामन्यातील सामनावीर हे पारितोषिक संतोष दादा मस्के यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. चायची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली. संतोषजी मस्के उत्तम चायची सोय आमच्यासाठी केली गेली. रतिलालजी पाटील यांच्या शुभ हस्ते
हे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. धन्यवाद. तर धन्यवाद मित्र. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतोय, जर कोणाचा स्वागत सन्मान झाला नसेल तर आपण आम्हाला मोठ्या मनाने माफ कराल. आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. अंतिम सामन्यातील सामनावीर हे पारितोषिक आपण देत आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी घ्या ना तो अंतिम संतोष मामा आपणास विनंती असेल हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. अंतिम सामन्यातील सामनावीर आणि खेळाडू आहे संभू पायगाव संघाचा जितू गवळी, 20 धावा 1 विकेट. या स्पर्धेमध्ये तिसरा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जितू गवळीच्या नावावर जात आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. सन्मान्य आकाजी पाटील आपणास विनंती असेल ती ट्रॉफी करा ना. दोन मिनिटं फक्त इकडे ना ट्रॉफी दादा. इकडे उमेश भास्कर रावल्या भोईर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देत आहोत. स्वर्गीय हावल्या दामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भास्कर रावल्या भोईर यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. 2 खेळाडू या रेसमध्ये होते. एकाने 33 धावा देऊन 7 फलंदाज बाद केले, एकाने 42 धावा देऊन 7 फलंदाज बाद केले. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय आकाजी पाटील. आपण पुढे यायचंय. आणि तो खेळाडू आहे एकाच संघाचे 2 खेळाडू होते, मात्र धावा कमी दिल्या आणि 7 विकेट घेतले. 33 धावामध्ये 7 विकेट. प्रवीण भालेकर. बघा राकेशच्या धावाही 42 होत्या, 7 विकेट त्याचे होते, परंतु धावा 42 खर्च केल्या होत्या. हे उत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक जात आहे प्रवीण भालेकर यास. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर बघा उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकासाठी 2 एकाच संघाचे फलंदाज कॅपेबल होते. 55 धावा केल्या, एकाने 50 धावा केल्या. मी सांगेन आपल्यासाठी ट्रॉफी घेऊन या जरा. सन्मान्य भास्करजी यांच्या मार्फत ही ट्रॉफी आपल्याला प्रदान झालेली आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये प्रशांतजी जोशी साहेब आपण पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी जात आहे 55 धावा ज्यांनी केल्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान साई. निलेशच्या 50 धावा होत्या, पण त्याच्यापेक्षा 5 धावा साईने जास्त केल्या आणि उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक पटकावले. अभिनंदन अभिनंदन. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय सन्माननीय जयजी खंडागले साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला बहाल झालेली आहे. आणि मी कल्पेशजी मस्के साहेब आपणास विनंती करतोय ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पुढे या. आणि संघ आहे जय कालिका माता कालवार. या संभाजी म्हात्रे इथे कॅप्टन आहेत. आणि निश्चितच रोख रक्कम रुपये 5,000 मला वाटतं आणि ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी. विजेता संघ आहे जय कालिका माता कालवार. बरेच प्रयत्न केले जय कालिका माता कालवार संघाने, मात्र यावर्षी त्यांना अंतिम ट्रॉफीला हात घालता आलेला नाही आहे. त्यानंतर 2य क्रमांकाचे पारितोषिक जे आहे ते शिवाजी म्हात्रे यांच्याकडून आपण देणार आहोत. शिवाजी म्हात्रे आपण पुढे या. महेश विष्णू भोईर यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला प्रदान झालेली आहे. आणि टॉस बॉक्स
ज्यांच्या वडिलांच्या नावाने आपण पाहतो शिवाजी म्हात्रे ही ट्रॉफी देण्यासाठी पुढे येतील. आणि संघाचं नाव आहे, दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये अपयश पदरात येते, स्वराज्य स्पोर्ट कशेळी. सन्माननीय देवानंदजी तलेसाहेब जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट यांचा हा संघ, गणपती भोईर, साई मामा, महेंद्रजी पाटील यांचा हा संघ आणि या संघाला जाते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे सस्नेह आभार. त्यानंतर बिग वन, या पूर्ण स्पर्धेवर ज्या एका खेळाडूने छाप सोडली ती अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. शेवटच्या 2 पेट्या फुटायच्या बाकी आहेत, थांबा जरा. मालिकावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत. सन्माननीय सनीजी भोईर साहेब हे महत्त्वाचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. ट्रॉफी आपल्यासाठी कोणी बहाल केलेली आहे? थांबा 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 घाई करू नका. स्वर्गीय उषा दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेश सुरेश मस्के यांच्याकडून मालिकावीर ही पारितोषिक. आणि अर्थातच सर्वांनाच माहीत आहे मालिकावीर कोण असेल. 153 धावा, 5 विकेट, नाव आहे जितू गवळी. जबरदस्त 250 या 153 धावामध्ये जितू गवळीच्या नावावर आणि 5 विकेट. जितू गवळी ठरतो तिसऱ्यांदा या सीझनमध्ये. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या जितू गवळीसाठी. 6 स्पर्धांमध्ये 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन अभिनंदन जितू गवळी, आपला खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. त्यानंतर चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन हेमंतजी भोईर यांच्या हस्ते प्रथम ट्रॉफी देण्यात आपण देणार आहोत. आणि त्यांनीच ही ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय दिनेश ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण खेळवतोय त्यांचे पुत्र या आपण व्यासपीठावर. हेमंत भोईर आपण व्यासपीठावर या. चला सर्व पाहुण्यांना विनंती करतोय मी. गिरीश म्हात्रे साहेब आणि संतोष मामा आणि सर्व पाहुणे, तसेच वैभवजी पाटील, शिवाजी म्हात्रे, सर्वांनी पुढे या. आणि चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन ठरतोय दिनेश स्मृती चषकाचा या सीझन मध्ये नंबर 1 ला टीम, तिसऱ्यांदा अंतिम विजयी स्वयंभू स्पोर्ट पागाव. तर चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन ठरतोय या स्पर्धेचा जितू गवळी आणि कुणाल पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये विकास मुकादम यांच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 5,000 तुम्ही दिले, ठीक आहे, आम्हाला समजलं तुम्ही दिले, धन्यवाद. आणि चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन दिनेश स्मृती चषकाचा ठरतोय स्वयंभू स्पोर्ट पायगाव. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. तर मित्र सर्वांचं लाख लाख आभार मानून मी ज्ञानेश्वर जिग्ने आदित्य लेन न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 ही स्पर्धा संपली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. खरोखरच स्पर्धेला जी खेळायला मजा आली आणि इथल्या गावकऱ्यांचा जो सपोर्ट आम्हाला जो मिळाला तो खरोखरच अफलातून होता.
म्हणजे असं वाटत होतं की आम्हाला की मी माझ्या पायगावच्या गावातच खेळतोय, पण खरोखरच पिंपळास गावात इतकं प्रेम आमच्यावर आहे हे मला आज दिसून आलं. आणि खरोखरच आपला तर आणि कुणाल पाटीलचं मी खरोखरच मनापासून अभिनंदन करतोय की भाई टॉपला टीम असलेली स्वयंभू पायगाव तिच्यावर 5,000 रुपये त्यांनी लावले, त्याला पण 5,000 लावायला जिगर लागते. आणि कुणाल तुला खरोखरच सांगतोय मनापासून की तू आमचा भाऊच आहेस आणि तू स्वयंभू संघासाठी जे बक्षीस दिलेलं आहे तू कधी पण पायगावला ये पार्टीला एन्जॉय करू. आणि कुणाल कृपा करून स्टेजवर या, तुमचा आम्हाला सन्मान करायचा आहे. जितू गवळी यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय त्यांचा. जितू गवळी सरपंच आहेत. अरे असू दे ना, जोरदार टाळे उद्या. अभिनंदन. अभिनंदन विकास. मला माझ्या विकास दादांकडून अशीच अपेक्षा होती का मी तुफानचा कॅप्टन झालो ना. तुफान संघ ज्या वेळेला आता माझा नातेवाईक गोव्याचे हे आमचे भाऊजी पण लागतात आणि सर्व लागतात, ते मला ओळखत असतील काय मला माहीत नाही. संजय राजू सांचा खास आहे, पण तैनात गोवे तेव्हापासून तुफान संघ ज्या वेळेला आपला ताड्याच्या वाड्यात खेळत होता ना तेव्हापासून मी या तुफान संघाच्या मागे आहे. पण माझ्यावर भरपूर अन्याय झाला, या हिशेबान मी काही बोलू शकत नाही. पण मी कॅप्टन आहेच. यो संघ तुफान यो मी भरपूर चालवणारच आहे, सोडणार नाही. खरोखरच मी सांगितलं इच्छितो की 9-10 वर्षापूर्वी तुफान पिंपलास नाव सांगलं तर या भिवंडी तालुक्यामध्ये होती पहिले नाही रे.